नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत मावळ माती यूट्यूब. मित्रांनो, आज श्री वाघजाई देवी उत्सवानिमित्त पाटण या ग्रामस्थांनी आज या मळवली मावळ या शर्यत घाटावर एक आदत एक बैल आणि एक दुसरा एक बैल असा शर्यत घाट भरवण्यात आला आहे. हे मित्रांनो, चला पाहूया आपण या. स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे मावळ माती. आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो, या शर्यत घाटावर आलेले काही बैल खोंड तसेच काही इतर क्षणचित्रे आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. तरी चला आपण माझ्याबरोबर मावळ माती यूट्यूबवर. मित्रांनो, हारपुडे पाटील यांचा शंकर आज या मळवली शर्यत घाटावर आला. आज शंकरबरोबर यांचा आदत खोंड आज घरचा साज आज मळवली शर्यत घाटावर धावणार आहे. नमस्कार दादा, नाव सांगा. बाबूशेठ आबराव कोणते? अच्छा, आज ह्याचं नाव काय त्याचं नाव निशाण आहे. आणि वासाचं नाव? वासराचं नाव विठ्ठल आहे. अच्छा, धन्यवाद. विठ्ठलला पाकरे आहे. विठ्ठलला पाखरे आहे का? तुळशी म्हणून आणलं. अरे वा, धन्यवाद. मित्रांनो, आज या मळवली मावळ या शर्यत घाटावर अनेक आदत खोंड आणि काही दुस्सा आणि बैल असे खोंड आलेले आहेत. ते आपण या मळवली शर्यत घाटावरील खोंड पाहत आहोत. भागू शेठ गोंते त्यांचं काय याचं नाव सरपंच? त्याचं नाव निशाण, त्याचं नाव विठ्ठल. अच्छा, निशान आणि विठ्ठल आज या शर्यत घाटावर धावणार आहे. युवराज कुठला आहे? तळेगावचा. अच्छा, कोण आहे आज याच्या बरोबर? कोणता रे नाव नाही माहिती. अच्छा, ठीक. मोठा मामा. मित्रांनो, आज मळवली शर्यत घाटावर युवराज आणि युवराज बरोबर एक बैल धावणार आहे. दुसरा एक आदत आहे. आदत आहे का? अरे वा. मित्रांनो, युवराज आदत आहे मावळ माती. मित्रांनो, अनेक आदत आणि दुसरी खोंड या शर्यत घाटावर आलेले आहेत. आपण ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मुलाखत वगैरे नाही, आज फक्त खोंड दाखवतोय. मित्रांनो, हे आदत दुसरा आहे का? आदत दुसरा खोंड बादल आज मळवली शर्यत घाटावर आला. मित्रांनो, हा खोंड फार लांबून आलाय, कराड साताऱ्यावरून आलाय. तरी आपण दोन मिनिट. नमस्कार पवन. नमस्कार. आज औंढे खुर्द इथून एक आदत आणि एक बैल आज मळवली शर्यत घाटावर आला. नमस्कार शेठ. वासाचं नाव सांगा. लक्षा. कुणाबरोबर धावणार आज? घरची गाडी मायब्याबरोबर. धन्यवाद दादा. दादा नमस्कार. नाव सांगा तुमचं. कैलास मारुती कोंडरे. वासाचं नाव काय? लायगर. आज कुणाबरोबर आहे? आज माझ्या टिचू बरोबर आहे. टिचू बरोबर आहे का? अच्छा दादा, धन्यवाद. नमस्कार पवन. नमस्कार. आज औंढे खुर्द इथून एक आदत आणि एक बैल आज मळवली शर्यत घाटावर आला. नमस्कार शेठ. वासाचं नाव सांगा. लक्षा. कुणाबरोबर धावणार आज? घरची गाडी मायब्याबरोबर. धन्यवाद दादा. नाव सांगा. बैलाचं का? तुमचं नाव सांगा. माझं नाव आदिनाथ तिकोणे. अच्छा, वासाचं नाव काय? वादळ. आज कुणाबरोबर आहे वादळ? एक पुष्पा बरोबर आहे. कुठला पुष्प? करंजवेऱ्याचा. अच्छा, धन्यवाद दादा. तर आज शर्यत घाटावर काही आदत आणि दुसरा असे खोंड आलेत. नमस्कार दादा. नमस्कार दादा. नमस्कार. नाव सांगा तुमचं. ऋतिक बोडके. आज कुठला खोंड आणलाय?
हा हिरा आणलाय आणि हा. त्याचं नाव काय शिव आणलाय. अच्छा आदत कोणता आहे? आदत नाही दुसरा आहे आणि बैल येतो. अच्छा दुसरा आणि बैल. बैल हा. मित्रांनो आज हिरा आणि दुसरा कोण शिव हे शर्यत घाटावर धावणार आहेत. नमस्कार. काय नाव सांगा आपलं? अमर शितोळे अच्छा. कासार मुळशी. कुठलं वासरू आणलं आज? बिंगो आणि त्याच्याबरोबर कोण धावणार? रामा. अच्छा मित्रांनो आज बघा शर्यत घाटावर कासासाई इथून आदत आणि एक बैल आलेत धावणारे. नमस्कार. काय नाव सांगा आपलं? अमर शितोळे अच्छा. कासार मुळशी. कुठलं वासरू आणलं आज? बिंगो आणि त्याच्याबरोबर कोण धावणार? रामा. अच्छा मित्रांनो आज बघा शर्यत घाटावर कासासाई इथून आदत आणि एक बैल आलेत धावणारे. दादा नाव सांगा. सांगा पटकन सांग तुझं. माझा अर्णव पंकज कॅलरी. अच्छा कुठलं वासरू आणले आज? आज ताजा आणले. अच्छा काय नाव त्याचं? त्याचं बजरंग आणि त्याचं रामा. रामा आणि बजरंग. हा. धन्यवाद. नमस्कार दादा. तुमचं आहे का वासू आपलं का? आपला दुसरं नुकताच आदत आणि बैल ही जोडी आलेली आहे. शेठ नमस्कार. नाव सांगा तुमचं. रोनक अच्छा आज कुठलं आणलं वासू? आज लॉरेन्स आणलाय लॉरेन्स. आणि त्याच्यावर कोण धावणार? हा मोठा बैल. मोठा बैल. हा. मित्रांनो अजून उतरायची आहे जोडी थोड्याच वेळात उतरणार. सागर केदारी बोरज मावळ यांचा बैल आज आलाय शर्यत घाटावर. शेठ नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. सागर अनिल केदारे. अच्छा आज कुणाबरोबर धावणार? आज आहे आपलीच मावातलंच वासरू. कुठलं वास कोणाचं? दोनवेळामधलं आहे. हा त्याचं धावणार आहे. धन्यवाद दादा. अरे घेतो ना 2 मिनिटे. हे छोट्या नाव सांग तुझं. विराज. वासाचं नाव काय? बिंगो. बिंगो. अरे वा. शेठ नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. गणेश अर्जुन कदम. अच्छा वासाचं नाव काय? जम्मत पुन्हा बरोबर आज मान्याबरोबर. पाठीमागचा का? नाही दुसरा आहे. दुसरा आहे का? धन्यवाद. मान्या 500 शिशी. पाठीमागचा घेतलाय. मण्यापाशी शिशी बरोबर. हा. अरे वा एक नंबर. धन्यवाद. झाला यार. झालं, ओके. नमस्कार. वासाचं नाव काय? इंद्रा. इंद्रा. हा. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं. ओमकार नरुलवरे. अच्छा वासाचं नाव काय? वासाचं नाव टायगर. कोणाबरोबर धावणार आज? नंदू शेठ जाधव त्यांचा लाडक्या. लाडक्या बरोबर. अच्छा वासू काय दुसरं एक आदत? वासर आजच आहेत दोन्ही. आदत दोन्ही पण. धन्यवाद दादा. नमस्कार भाऊ. बैल मला कोण? रावडी. नमस्कार दादा. नाव सांगा तुझं. विनायक काजळे. आज कुठले आणलं बैल? रावडी. अच्छा मित्रांनो काजळे यांचा रावडी आलाय. दुसरा आहे का आदत दादा? दुसरा आहे. दुसरा आहे का? आज कोणाबरोबर धावणार? आज पिस्टन आहे आमचा घरचाच बैल आहे. घरच्या बैलाबरोबर. धन्यवाद दादा. याचं नाव काय वासरच? हे आताच खरेदी झालंय. काय नाव काय त्याचं? नाव नाही अजून ठेव. नाव नाही ठेवलं का? काजळे यांचं का? नाही ते ओमकार होते मित्रच आहे मा. अच्छा त्याचं. मित्रांनो हे आपण आदत खून पाहतोय बघा. त्याची खून पाहण्यासारखं आहे. आज नवीनच खरेदी आहे आणि शर्यत घाटावर पहिल्यांदा चालले तरी आपण पाहतोय. अजून याचं नाव वगैरे काय ठेवलं नाही मालकाने. आज कुणाबरोबर पाहणार हेही माहीत नाही आपल्याला. तरी आज आपल्याला शर्यत घाटावर निश्चितच दिसणार आहे. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं. ओमकार नरुलवरे. अच्छा वासाचं नाव काय? वासाचं नाव टायगर. कोणाबरोबर धावणार आज? नंदू शेठ जाधव त्यांचा लाडक्या. लाडक्या बरोबर. अच्छा वासू काय दुसरं एक आदत? वासर आजच आहेत दोन्ही. आदत दोन्ही पण. धन्यवाद दादा. नमस्कार भाऊ. बैल मला कोण? रावडी. नमस्कार दादा. नाव सांगा तुझं. विनायक काजळे. आज कुठले आणलं बैल? रावडी. अच्छा मित्रांनो काजळे यांचा रावडी आलाय. दुसरा आहे का आदत दादा? दुसरा आहे. दुसरा आहे का? आज कोणाबरोबर धावणार?
आज पिस्टन आहे आमचा घरचाच बैल आहे. घरच्या बरोबर. धन्यवाद दादा. त्याचं नाव काय वासराचं? काही आताच खरेदी झालंय. काय नाव काय त्याचं? नाव नाही अजून ठेवलं. नाव नाही ठेवलं का? काजळचं का? नाही ते ओमकार होते माझे मित्रच आहे मा. अच्छा त्याचं. मित्रांनो हे आपण आदत खूण पाहतोय बघा. त्याची खूण पाहण्यासारखं आहे. आज नवीनच खरेदी आहे आणि शर्यत घाटावर पहिल्यांदा चालले तरी आपण पाहतोय. अजून याचं नाव वगैरे काय ठेवलं नाही मालकानी. आज कुणाबरोबर पाहणार हेही माहीत नाही आपल्याला. तरी आज आपल्याला शर्यत घाटावर निश्चितच दिसणार आहे. दादा नाव सांग ना तुझं. प्रत्येक कांडेवर खांडे बरं. वासाचं नाव काय? तू सांग. नमस्कार दादा. नाव सांग तुझं. गणेश टेमगरे. वासाचं नाव काय? ठीक आहे बरोबर. चिक्या फोरबापूर. आज कोणाबरोबर धावणार? आज कोणा इंटेरियर तिथं बाजूला बैल बघितलं. अच्छा बाजूच्या वासत. धन्यवाद. नमस्कार दादा. नाव सांगा तुमचं. नाव सांग पटकन सांगा नाव. सांग ना. सांगोली. दादा नाव सांग ना तुझं. प्रत्येक कांडेवर खांडे बरं. वासाचं नाव काय? तू सांग. नमस्कार दादा. नाव सांग तुझं. गणेश टेमगरे. वासाचं नाव काय? ठीक आहे बरोबर. चिक्या फोरबापूर. आज कोणाबरोबर धावणार? आज कोणा इंटेरियर तिथं बाजूला बैल बघितलं. अच्छा बाजूच्या वासत. धन्यवाद. नमस्कार दादा. नाव सांगा तुमचं. नाव सांग पटकन सांगा नाव. सांग ना. सांगोली. नाव काय? अभिषेक जाधव. अच्छा गावाचं नाव? गावाचं नाव नानवली. अच्छा वासाचं नाव काय? वासराचं नाव काय बजरंग. भजन. कोणाबरोबर धावणार आज? हा आज चेअरमन बरोबर. अच्छा कुठला बैल चेअरमन? आपला नानवलीतलाच आहे. अच्छा धन्यवाद दादा. पहिला पैसे नमस्कार दादा. नमस्कार. नाव सांगा. भगवान खराडे. अच्छा गावाचं नाव? नांदगाव. नांदगाव. आज बैलाचं नाव काय आपल्या? पाखऱ्या. पाखऱ्या. आज पाखऱ्या कोणाबरोबर धावणार दादा? कोणाबरोबर पाहणार? वासराचं नाव नाही माहिती. अच्छा वासराचं. सावसरचं गोंत्यांचं वासर आहे. वंतेंचं. धन्यवाद दादा. ओके. तीन पेरात पळतो. आज इकडं आण. मुलाखत नाही घेत नमस्कार भाऊ. नाव सांगा. बिकडू. बैलाचं नाव काय? वासाचं नाव काय? इंद्रा. कोणाबरोबर धावणार आज? कोणाबरोबर पाळणार? चिंडू आहे आज? ब्राह्मणवाडीचा. अच्छा धन्यवाद दादा. मित्रांनो आज आकर्षक खोंड आज या मळवली शर्यत घाटावर आल्यात. तुम्ही जे पण खोंड पासाल तुम्हाला पाहण्यासारखंच आहे. आदत दुस्सा दुस्सा बैल या शर्यत घाटावर छोटू आला मित्रांनो. आज छोटू कोणाबरोबर धावतोय पाहूया. पाहतोय हे आदत खोंड. नाव काय याचं? मुंगा. कोणाबरोबर पाहणार आज? वजीर. वजीर. कुठला वजीर हा? लोगड. लोगडचं का? मित्रांनो आज बघा हा भुंगा वजीर बरोबर धावणार आहे. अतिशय आकर्षक अशी खोंड आज शर्यत घाटावर आल्यात. आपण आज या शर्यत घाटावर वेगवेगळी छोटी खोंड आदत दुसा पाहणार आहोत. इकडे बघा जरा. काय वासाचं नाव? मामा तुमची मुलाखत घेतली बघा. नाही असं
आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.